नमस्कार कुंभ राशीच्या मंडळींनो, 1 ते 7 जुलै दरम्यान कुंभ राशीला मोठा झटका. एकटे असाल तर पहा, नाही तर पायाखालची जमीन सरकेल. कुंभ राशीच्या जातकांनो, जूनचा तो सुवर्ण काळ तर फक्त ट्रेलर होता. खरा तो काळजाचा ठोका चुकवणारा महाभयंकर क्लायमॅक्स आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात येणार आहे. हा झटका इतका भयानक आणि अंगावर काटा आणणारा असेल की ते पाहता तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण नवग्रहाचे न्यायाधीश आणि साक्षात काळपुरुष भगवान शनिदेव महाराज तुमच्या आयुष्यातील पहिल्या वाईट कर्माचा जवळीक महाहिशोब घेऊन थेट तुमच्या दारात उभे येत आहे. म्हणून जर तुमच्या खरंच हिंमत असेल तर तुम्ही या क्षणी घरात पूर्णपणे एकटे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची चूक करत दुर्लक्ष करणाऱ्या संसार एका रात्रीत मातीत मिळेल आहे. ज्या शत्रूंनी आजवर तुमच्या पाठीवर खंजीर खुपसला आणि जे रक्ताचे अत्यंत जवळचे चेहरे तुमच्या घरात राहून तुमच्या मुलांच्या सांगतीचा गैरफायदा घेऊन तुमच्या पाठीमागे विनाशाचे मोठे षडयंत्र रचत आहे, त्यांचा आता थरकाप उडणार आहे आणि काळकुट्ट चेहरा आता जगासमोर येणार आहे. महादेवाची शपथ घेऊन सांगते, जर जुलैच्या या पहिल्या 7 दिवसात तुम्ही मिळालेले हे रहस्य धोक्याचे संकेत ओळखले नाही तर साखरासारखे गोड बोलणाऱ्या लोकांच्या जाळ्यात अडकून तुमचं हस्त खेळतं कुटुंब एका वर्षांनी एका रात्रीत कोर्ट कचेरीच्या अशा भयानक दलदलीत उद्ध्वस्त होईल की 7 जन्म उठवले तरी तुम्हाला यातून बाहेर पडता येणार नाही. या ठिकाणी या काळात तुमच्या मदतीला ना तुमचे मित्र येणार ना तुमचे नातेवाईक. कारण जेव्हा शनिदेवाचा कोप होतो तेव्हा बुद्धी कायमची काम करणं बंद करते आणि चांगला झालेला मार्गही अंधारात येऊन जास्त. जुलैला पहिल्या आठवड्यात येणारी तुमची एक लहानशी चूक किंवा बोलण्यातील अहंकार तुम्हाला अशा मोठ्या संकटात टाकू शकतो जिथून पैशाचे नुकसान तर होईलच होईल, पण मानसिक शांतता कायमची हिरवून घेतली जाईल. म्हणून हा व्हिडिओ केवळ एक माहिती नसून तुमचं संपूर्ण आयुष्याला वाचणारी एक अंतिम चेतावणी आहे असं समजा. जुलै महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात असे 7 मोठे अत्यंत रहस्यमय चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून देवाकडे मागणी करत होता. कारण विघ्नहर्ता भगवान श्री गणेशांचा असा एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली आशीर्वाद थेट तुमच्या राशीवर पडणार आहे जो तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचे कुलूप एका झटक्यात उघडू शकते. या पहिल्या आठवड्यात तुम्हाला एक मागून एक अशी एक शुभ बातमी मिळेल जे ऐकून तुमच्या अंगावर शहरे आल्याशिवाय राहणार नाही. पण लक्षात ठेवा, हा चमत्कार तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी काही क्षणी अद्भुत शक्ती तुमच्या मार्गात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, ज्या बाप्पांच्या या दैवी प्रभावाला तुमच्या घरापर्यंत येण्यापासून रोखू इच्छितात. म्हणून 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान मिळणाऱ्या या चमत्कारिक संकेतांना चुकवू नका, हलक्यात घेऊ नका. कारण हा काळ तुमच्या नशिबाचा जुना आणि बंद असलेला दरवाजा कायमच्या उघडण्यासाठी निर्णय झाला आहे. अक्कलकोट निवासी स्वामी महाराज हे स्पष्ट सांगत आहे की मग नशिबाने कितीही मोठे टाळले असले तरी ते केवळ तुमच्या प्रामाणिक कष्टात आणि परिश्रमाच्या किल्लीचं उघडू शकते. म्हणून जुलैच्या या पहिल्या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळाली तर जर तुम्ही हातावर हात ठेवून बसलात तर तोंडाने फक्त मोठ्या गोष्टी करून प्रत्यक्षात मेहनत केली नाही तर समोर आलेली ही सुवर्ण संधी 1 सेकंदात तुमच्या हातातून निसटून जाईल. या दिवसात तुम्ही लोकांबद्दल मनात कोणताही खोटेपणा ठेवता सर्वांशी प्रेमाने वागून आपले काम करत राहिला तर तुमच्या कामात केवळ तुमचाच नफा होणार नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा फायदा मिळेल आणि त्याच अंतःकरणातून निघणारा आशीर्वाद तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. कारण ज्याच्या पाठीशी देवाची आणि लोकांचा आशीर्वाद असतो त्याच्या नशिबाचे टाळे उघडायला काळानंतर वेळ लागत नाही. पण या जुलैच्या पहिल्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांची एक खूप मोठी परीक्षा घेतली जाणार आहे. कारण जे लोक केवळ स्वतःचा स्वार्थ पाहतात, दुसऱ्यांना फसवणूक आपला रस्ता मोकळा करतात आणि काम पूर्ण झाल्यावर दिलेला शब्द विसरून जातात तर ते लोक समोरच्याला वाऱ्यावर सोडून देतात, अशा लोकांसाठी हा काळ अत्यंत घातकी आणि महाभयानक ठरू शकतो. जर तुम्ही भूतकाळात कोणताही
काही वचन दिले असेल आणि ते अद्याप पूर्ण केले नसेल तर जुलैच्या या सुरुवातीच्या दिवसात ती व्यक्ती तुमच्यासाठी मोठे संकेत बनून उभी राहणार आहे. म्हणून जर तुम्हाला स्वामींची साथ, चमत्कारी आशीर्वाद आपल्या पदरात पाडून घ्यायचं असेल तर मनातील सर्व कपट बाजूला ठेवून अत्यंत शुद्ध हेतूने ह्या पहिल्या आठवड्यात पाऊल टाका. कारण गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ महाराजांची नजर तुमच्या प्रत्येक विचारांवर असू शकते. तुम्ही एक लहानशी चाल या मोठ्या संधीला विनाशक बदलू शकते. जुलै महिन्यात हा पहिला आठवडा कुंभ राशींच्या लोकांसाठी जितका चमत्कारी आणि तितका तो अत्यंत गुप्त आहे, संकटाची भीती घेऊन येणारा ठरणार आहे. कारण या काळात तुमच्या घरातील मुलांची किंवा तुमच्या संतांच्या संगतीमुळे परिवारावर एक मोठे आणि पेलणारे संकट येण्याची थाट शक्यता निर्माण झाली आहे. 1 ते 7 जुलै दरम्यान तुमच्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांच्या हालचालीवर आणि त्यांच्या मित्रांवर तुम्हाला अतिशय नजर ठेवावी लागेल. कारण मुलांच्या ग्रुपमधील किंवा मित्रांमधील एखादी वाईट व्यक्ती त्यांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा किंवा एखादा गुप्त कट करण्याचा अटवण्यात प्रयत्न करणार आहे. जर तुम्ही पहिल्या आठवड्यात मुलांना वागण्याकडे आणि त्यांच्या संगतीकडे साफ दुर्लक्ष केलं तर त्यांची एक लहानशी चूक किंवा एका रात्रीची मस्ती तुमचं संपूर्ण हस्तखेळतं कुटुंबाला कोर्ट कचेरीच्या, पैशाच्या, पोलिसांच्या आणि अत्यंत गंभीर कायदेशीर वादाच्या भयंकर कचाट्यात अडकून टाकेल. त्यातून बाहेर पडताना तुमच्या नाकी नऊ येईल. या जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात एकीकडे मुलांची चिंता सतवत असताना दुसरीकडे तुमच्या आर्थिक आयुष्यात आणि अडकलेल्या पैशाच्या बाबतीत एक अत्यंत मोठी हालचाल होणार आहे. तुमच्या नशिबाचा खेळ पूर्णपणे तुमच्यावर बोलल्यावर म्हणजेच वणीवर अवलंबून असणार आहे. जर तुम्ही भूतकाळात कोणते मोठे कर्ज दिले असेल, व्यवसायात तुमचे पैसे अडकले असतील किंवा जुनी उधारी वसुली बाकी असेल तर ते रखडलेले धन अचानक तुमच्याकडे परत येण्याचे अत्यंत प्रबळ आणि शुभ योग दिवसात निर्माण होत आहेत. पण हे पैसे तुमच्या हातात सहज पडणार नाही. परत ते मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी अत्यंत धोरणीपणाने आणि गोड बोलून व्यवहार करावा लागेल. कारण या संपूर्ण आठवड्यात तुमची जी वाणी जितकी मधुर असेल तितकंच लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर वेगाने बसेल आणि तुमचे कठीण वाटणारे आर्थिक मार्ग देखील चुटकीसारखे मोकळे होतील. परंतु हा काळ एक अत्यंत धारदार तलवारदार सारखा आहे, हे विसरून चालणार नाही. कारण याच काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा नोकरी व्यवसायात कामाचा ताण इतका प्रचंड वाढणार आहे की तुम्ही स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी पार्ट टाइम वेळ काढणे देखील अशक्य होऊन बसेल. मानसिक दबावामुळे, चिडचिडीमुळे तुम्ही जर कोणाशी पैशाची व्यवहार किंवा जुना कारणावरून वाद घातला पण संतापाकडून शब्दाचा वापर केला तर तो लहानसा वाद एक महाभयंकर भांडणात किंवा मोठ्या आर्थिक नुकसानात बदलू शकतो. जुलैच्या सुरुवातीच्या 7 दिवसात तुमच्याकडून होणारी एक लहानशी लापरवाही किंवा जिभेवरचा ताबा सुटणे तुम्हाला थेट कोर्ट कचेरीच्या किंवा शत्रूच्या जाळ्यात कायमचा अडकू शकतो. म्हणून जुनी म्हण आहे ती लक्षात ठेवा, नाही रहेगा बास तो नय बजेगी बासुरी. म्हणजेच वाद घालण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याची स्वतःला शांत ठेवा आणि पैशाचा व्यवहार अत्यंत शांतपणे हाताळा. या संयुक्त भागात सर्वात मोठी चेतावणी आहे की या दिवसात तुमची कोणती जुनी किंवा भूतकाळात कोणाशी तरी केलेली वाईट वर्तणूक अचानक तुमच्या समोर एक मोठे संकट बनून उभे आहे. कारण त्यांच्या धागेने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. जर तुमच्याकडून पूर्व काही नकळत चुका झाल्या असतील तर त्या या काळात शांतपणे स्वीकारणे आणि वातावरण पडदा हेच एकमेव हुशारीचा मार्ग असेल. कारण जुलैच्या या पहिल्या आठवड्यात जर तुम्ही अहंकार दाखवला तर तुमची वर्षानुवर्षाची प्रतिष्ठा एका क्षणात मातीत मिसळू शकते. या संपूर्ण आठवड्यात तुम्ही मुलांवर लक्ष ठेवून घरातील संकटात टाळण्याचे नाही तर आपल्या बोलण्यात साखर सारखा गोडवा ठेवून अडकलेल्या पैसा आणि आपली नोकरी देखील सुरक्षित ठेवायचे आहे. कारण तुमची ही सतर्कता तुम्हाला नव्या मोठ्या संकटातून वाचवून यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाणार आहे. जुलै महिन्याच्या या पहिल्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांना वैयक्तिक आयुष्यात आणि प्रेम संबंधामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक वळण येण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. कारण तुमच्या पाठीमागे अतिशय गुप्तपणे मोठे षडयंत्र रचले जात असून काही अत्यंत जवळचे चेहरे तुमच्या नात्यात विष घालवण्याचा प्रयत्न करत आहे. या दिवसात तुमचं कुटुंब सुख आणि तुमच्या पार्टनरला सोबतचे
नाते उद्ध्वस्त करण्यासाठी तुमचे गुप्त शत्रू आणि काही कपटी मित्र सक्रिय होणार असून ते तुमच्या कानावर बदल अत्यंत खोटे भडकणारे गोष्टी घालू शकतात. जर तुम्ही लोकांच्या या खोट्या अफवावर डोळे झाकून विश्वास ठेवला तर तुमच्या घरात एका रात्रीत भयंकर वादळ निर्माण होऊ शकतं. म्हणून 1 ते 7 जुलै दरम्यान कोणाचेही भडकवण्याला बळी पडू नका आणि कोणत्याही मोठ्या निर्णय घेण्यापूर्वी आपल्या बुद्धीने आणि आपल्या संयमाने विचार करा, कारण बाहेरून गोड बोलणारे लोक तुमचे हसते खेळते नाते तोडण्यासाठी टपून बसले आहेत. ज्या कुंभ राशीच्या तरुण तरुणी विवाह बऱ्याच काळापासून जमत नाही, त्यांच्या लग्नाकरता सतत काही ना काही अनकालीन अडथळे येत आहे किंवा जे आपल्या प्रेम जीवनात अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे, अशा सर्वांसाठी आता केवळ आणि केवळ स्वामी समर्थ महाराजांची सेवा एकमेव अंतिम आधार आहे. संकटमोचन उपाय ठरणार आहे. जुलैच्या या पहिल्या आठवड्यात कोणत्याही गुरुवारी किंवा शुभ मुहूर्तावर नाजिकीच्या स्वामी केंद्रात किंवा मंदिरात जाऊन स्वामी महाराजाला अत्यंत श्रद्धेने नारळ आणि खडी साखर अर्पण करा आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा, तुमच्या अडचणी, तुमच्यावर आलेले संकट थेट स्वामींच्या चरणी अर्पण करा. सृष्टीने पालनहार असलेला स्वामी समर्थ महाराज तुमच्या अंतःकरणातील खरी अळवणी ऐकून तुमच्या मार्गावर सर्व विघ्न आणि शत्रू चुटकीतील दूर करतील आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाचे पवित्र नात्यातील नवीन पहाट उजडवतील. कुंभ राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेव, श्री गणेश आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांनी ही असीम कृपा जर तुम्हाला तुमच्या पाठीशी अखंड ठेवायची असेल तर मनात कोणतीही शंका न ठेवता पूर्ण श्रद्धेने करा. मंडळी, 1 ते 7 जुलै हा काळ कुंभ राशीसाठी काही महत्त्वाचे संकेत घेऊन येत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मपत्रिकेनुसार परिणाम वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे या गोष्टींना ज्योतिष मार्गदर्शन म्हणून पाहावे. या काळात कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. कोणावर लगेच विश्वास ठेवू नका. आपल्या मनाचा आवाज ऐका आणि संयम ठेवा. अनेकदा शांतपणे विचार करून घेतलेला निर्णय मोठी अडचण टळू शकतं. जर एखादी अडचण आली तर घाबरू नका. प्रत्येक संकट काहीतरी शिकून जातं. आत्मविश्वास, मेहनत आणि योग्य नियोजन यामुळे परिस्थिती बदलू शकते. नकारात्मक विचारापेक्षा सकारात्मक कृतीवर भर द्या. 1-7 आध्यात्मिक उपाय. शनिवारी किंवा दररोज सकाळी श्रद्धेने ओम शनिचाराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास पिंपळाच्या वृक्षाजवळ किंवा शनी मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा. गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत करा. श्रद्धा आणि सतर्कता यांना सर्वाधिक महत्त्व आहे. तर मंडळी, आपण कुंभ राशीचे या काळातील ज्योतिष संकेत समजून घेतले. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे मार्गदर्शन देऊ शकते, पण तुमचा निर्णय, मेहनत आणि योग्य कृती याच तुमच्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव असतो. या आठवड्यात संयम ठेवा. कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या आणि आपल्या मनातील नकारात्मकता दूर करा. चांगल्या लोकांची साथ ठेवा. वादविवाद टाळा आणि प्रत्येक कामात प्रामाणिकपणा जपा. श्रद्धा, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार तुमची मोठी ताकद ठरण. जर तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ आणि शनिदेव महाराजांचे स्मरण करत राहिला तर कोणालाही कठीण प्रसंगाला धैर्य समोर जाण्याची शक्ती तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमच्या कुटुंब, मित्र परिवारासोबत कुंभ राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मार्गदर्शन मिळेल. कमेंटमध्ये श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ आणि जय शनिदेव गणपती बाप्पा मोरया आवश्यक लिहा. तुमच्या प्रत्येक कमेंट आम्हाला पुढे आणखीन चांगले व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा देतो. श्री स्वामी समर्थ महाराज, जय शनिदेव महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि यश नांदो. जय श्री स्वामी समर्थ, जय शनिदेव सर्वांना, सर्व कुंभ राशीच्या मंडळींना. कुंभ राशीचा आजचा व्हिडिओ इथे संपवते. आशा आहे की कुंभ राशीसाठी 1 ते 7 जुलै या काळातील ज्योतिष संकेत तुम्हाला समजले असतील. लक्षात ठेवा, श्रद्धा, संयम, योग्य निर्णय आणि प्रामाणिक प्रयत्न हे जीवनात यश मिळवणारे खरे आधार आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मी काजल आपलं स्वामी भक्ती शक्ती चॅनलला असाच सपोर्ट करत राहा मंडळी आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मंडळी. चला, असाच तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या राशी भविष्य आणि आध्यात्मिक माहितीसह. श्री स्वामी समर्थ महाराज आणि शनिदेव महाराजांची कृपा तुमच्यावर, तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
चला तर बाय बाय मंडळी. स्वस्त खा मस्त राहा मंडळी. बाय. पुन्हा एकदा अशाच नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना स्वस्त खा मस्त राहा. बाय. श्री स्वामी समर्थ.